नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरासरीतला आपण चौथं लेक्चर या ठिकाणी स्टार्ट करतोय. सुरुवात करूया पहिल्या गणितापासून. 9 संख्यांची सरासरी 20 आहे. 9 संख्यांची सरासरी 20 आहे. त्यापैकी पहिल्या 5 संख्यांची सरासरी 25 आणि शेवटच्या 5 संख्यांची सरासरी 17 आहे. ओके, पहिल्या 5 संख्यांची सरासरी 25, शेवटच्या 5 संख्यांची सरासरी 17 आहे. तर 5वी संख्या कोणती? परत एकदा फॉर्म्युलाकडे नाही जायचं, आपल्याला बाय कन्सेप्ट जायचं आहे. कसं? समजा 9 संख्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 संख्या आहेत. आता पहिल्या 5 संख्यांची सरासरी म्हणजे ह्या झाल्या पहिल्या 5 संख्या, ह्यांची सरासरी किती दिली? 25 दिली. शेवटच्या 5 संख्यांची सरासरी शेवटून मोजा. 1 2 3 4 5. शेवटच्या 5 संख्यांची सरासरी किती दिली? 17 दिली. एक गोष्ट लक्षात आली तुमच्या? काय झालं रे, हा जी 5वी संख्या आहे ती पहिल्या 5मध्ये पण आली आणि शेवटच्या 5मध्ये पण आली. का? कारण टोटल संख्या 9च आहे. बरोबर. 5वी संख्या जी आहे ना ती डबल आली, पहिल्या ह्याच्यात पण आली आणि दुसऱ्या ह्याच्यात पण आली. क्लिअर आहे? इथंच गणित सॉल्व्ह होतं आहे आपलं. कसं? पहा आता. पहिल्या 5 संख्यांची सरासरी किती आहे? 25. बरोबर आहे. बेरीज किती झाली? बेरीज किती झाली त्यांची? 25 गुणिले 5. बरोबर. म्हणजे किती? 25 5 125. आता दुसऱ्या किंवा शेवटच्या 5 संख्यांची सरासरी काय आहे? शेवटच्या 5 संख्यांची सरासरी 17. त्यांची बेरीज काय झाली? 17 गुणिले 5. 17 5 85. बरोबर. आता तुम्ही जर लक्षात घेतलं, ह्या दोन यांची जर तुम्ही बेरीज केली, ठीक आहे, ह्या दोन यांची जर बेरीज केली तर तुम्हाला टोटल 10 संख्यांची बेरीज भेटली. आपल्याकडं संख्या किती आहेत? 9च आहेत. किती भेटली? 85 आणि 125. किती आली? 210. बरोबर आहे. पण याच्यात काय झालं आहे? 5वी संख्या डबल आली. हे 10 संख्या म्हणजे काय झाल्या? 5वी संख्या डबल आली. सगळ्या 9 संख्या अधिक 5वी संख्या परत एकदा आली. क्लिअर आहे? कळतं आहे? मग आता आपण काय करणार की ह्याच्यातून आपण 9 संख्यांची बेरीज वजा करू. कशी? 9 संख्यांची सरासरी दिली आपल्याला. किती आहे? 20. म्हणजे त्यांची बेरीज किती झाली? 9 गुणिले 20 बरोबर 180. मग 210मधून जर आपण 180 वजा केले तर आपल्याला काय भेटली? 5वी संख्या भेटली. किती आली? 30. क्लिअर आहे? काही अडचण? परत एकदा सांगतो, लक्ष द्या. काय आहे? किती संख्या आहेत? 9 संख्या आहेत. बरोबर. पण 1 2 3 4 5 6 7 8 9. पहिल्या 5 संख्यांचं मोजलं तर एवढ्या संख्या येतात. दुसऱ्या 5 संख्यांचं मोजलं तर एवढ्या संख्या येतात. म्हणजे 5वी संख्या डबल येते. एवढंच समजायसाठी हे मी काढले. ठीक आहे. 5वी संख्या डबल येते. घ्या. पहिल्या ह्या 5 संख्यांची सरासरी काय आहे? 25. बेरीज किती आली? 125. शेवटच्या 5 संख्यांची सरासरी काय आहे? 17. बेरीज किती आली? 85. आणि 125 आणि 85 ह्यांची जर तुम्ही बेरीज केली तर 10 संख्यांची बेरीज भेटणार तुम्हाला 210. त्यातल्या 9 संख्या, आपल्या टोटल 9 संख्या आहेत. 9 संख्यांची सरासरी किती आहे? 20. बेरीज किती आली? 180. मग ह्या 210तून जर आपण 180 मायनस केले तर आपल्याला काय भेटणार? 5वी संख्या. का? कारण 5वी संख्या डबल मोजली गेली. बरोबर आहे. सो 210 वजा 180 किती भेटलं? 30. म्हणजेच 5वी संख्या काय आपली? 30. क्लिअर आहे? पुढचं गणित आता हे डायरेक्ट सोडू आपण. 11 संख्यांची सरासरी 20 आहे. पहिल्या 6 शेवटच्या 6. 6 6 12. जे समजून घ्यायचं, 6वी संख्या काय झाली तुमची? 6वी संख्या रिपीट आली, डबल आली. ठीक आहे. आता काय करायचं? पहिल्या 6 संख्यांची सरासरी किती आहे? 23. 6ची 23 आहे. करा. किती आलं? 23 गुणिले 6. सावित्रिक 1808 हातचा आला 1. 6 2 12 आणि 1 13. 138. शेवटच्या 6 संख्यांची सरासरी किती आहे? 15. 15 गुणिले 6. 15 किती आलं? 90. क्लिअर आहे? दोघांची बेरीज करा. 8 आणि 0 8. 3 आणि 9 12शी 2 हातचा आला 1. 1 आणि 1 2. 228. सेम मोमेंटला आपल्याला सगळ्या 11 संख्यांची सरासरी दिली 20. काढा. 11 संख्यांची सरासरी 20. बरोबर आहे. बेरीज किती आली? 11 गुणिले 20 बरोबर 220. आता ह्या दोघांची वजाबाकी करा. म्हणजे जी काही रिपीट झालेली संख्या आहे 6वी ती तुम्हाला मिळून जाईल.
228 वजा 220 किती आली वजाबाकी 8, म्हणजे 6वी संख्या काय मिळाली आपल्याला 8. एवढं सोपं आहे. क्लिअर आहे. 1-1 मिनटात हार्डली 30 ते 40 सेकंद आपलं गणित समजून सांगून होतं आहे. फास्ट होत असेल तर थोडंसं स्लो करून पहा, पण एकदम सिम्पल कन्सेप्ट आहे, बेसिक कन्सेप्ट आहे. पुढचं गणित पाहू आपण. 48 संख्यांची सरासरी 50 आहे. 48 संख्यांची सरासरी किती आहे 50 आहे. प्रत्येक संख्येत 5 मिळवले तर 48 संख्यांची नवीन सरासरी किती होईल? काहीच नाही या गणितामध्ये, जस्ट फक्त एक टाईप ॲड करायचा, समजायला आपल्याला माहिती पाहिजे म्हणून ॲड केलं आहे. 48 संख्या सरासरी किती आहे 50, बरोबर. 48 संख्या, 48 संख्येची सरासरी 50, म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला 50 50 50 50 50. आता गंमत काय झाली, प्रत्येक संख्येत आपण काय केलं आहे 5 5 5 5 5 5 वाढवित गेलो. पहिल्या संख्येत 5 वाढवले, दुसऱ्या संख्येत 5 वाढवले, तिसऱ्या संख्येत 5 वाढवले, चौथ्या संख्येत असं कुठपर्यंत गेलो आपण 48व्या संख्येत 5 वाढवले. मग प्रत्येक संख्येमध्ये 5 वाढवल्यानंतर काय होणार आहे, प्रत्येक संख्येत 5 वाढवले आणि सरासरी म्हणजे काय आपलं प्रत्येकाला समान वाटा, प्रत्येकाचा जो काही समान वाटा आहे त्याच्यात 5 वाढले आणि प्रत्येकाच्या समान वाट्यात 5 वाढले म्हणजे काय झाले सरासरीत 5 वाढले. क्लिअर आहे. काय अडचण? जर काही संख्येची सरासरी दिली आहे आणि प्रत्येक संख्येत काहीतरी तुम्ही मिळवलं आहे, प्रत्येक संख्येत हे महत्त्वाचं आहे, प्रत्येक संख्येत, प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. प्रत्येक संख्येत जर तुम्ही 5 मिळवले असतील तर नवीन सरासरीत पण काय होणार 5 वाढणार आहेत. क्लिअर आहे. मग 50 जी काय आपली सरासरी होती तिच्यामध्ये 5 वाढले, सरासरी किती झाली 55. ऑप्शन नंबर 2. फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, प्रत्येक संख्येत वाढलेले असले पाहिजेत. पुढचं गणित तेच पाहू आपण. सेम गणित आहे. काय दिले 48 संख्यांची सरासरी 50 आहे. ओके, तेच गणित आहे. प्रत्येक दुसऱ्या संख्येत काय झालं रे, प्रत्येक दुसऱ्या संख्येत 5 मिळवले असता, म्हणजे आता काय झालं प्रत्येक संख्येत मिळालेत का, म्हणजे पहिली दुसरी संख्या दोघांमध्ये मिळून 5 मिळवले, तिसरी चौथी संख्या दोघांमध्ये मिळून 5 मिळवले, पाचवी 6वी संख्या दोघांमध्ये मिळून 5 मिळवले, बरोबर आहे. मग आता दोघांमध्ये मिळून जर 5 मिळवले म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला किती वाढले 2.5. क्लिअर आहे. दोघांमध्ये मिळून जर 5 मिळवले म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याचे किती वाढले 2.5 वाढले, बरोबर आहे. मग प्रत्येकाच्या वाट्याचे 2.5 वाढले म्हणजे काय सरासरी पण कितीने वाढणार 2.5ने वाढणार. मागचाच टाईप पाहिला आपण. मग जर 48 संख्यांची सरासरी किती आहे 50 आहे तर 2.5ने सरासरी जर वाढली तर 50 अधिक 2.5 किती झाली 52.5. क्लिअर आहे. लक्षात घ्या असं का झालं, मागच्या गणितात प्रत्येक संख्येत 5 मिळवले होते आणि ह्या गणितात प्रत्येक दुसऱ्या संख्येत 5 मिळवले. प्रत्येक दुसऱ्या संख्येत 5 मिळवले म्हणजे प्रत्येक संख्येत किती झाले 2.5, 2.5. क्लिअर आहे. ओके, पुढचं गणित पाहू आपण. सेम टाईप, थोडाफार फरक होतो आहे. काय आता 8 संख्यांची सरासरी 21 आहे. ओके, 8ची सरासरी 21 दिली आपल्याला. प्रत्येक संख्येला 5ने गुणले, प्रत्येक संख्येला काय केलं आहे 5ने गुणले. मित्रांनो प्रत्येक टाईपचं फक्त एकच गणित आपण सरासरीमध्ये कवर केलं आहे, त्याच्यामुळे प्रत्येक गणिताला टाईप चेंज झाला. इथं प्रत्येक संख्येत काय झालं आहे 5ने गुणलं आहे. 5ने गुणल्यामुळं काय होणार प्रत्येक संख्या 5 पट होणार आणि प्रत्येक संख्या जर 5 पट झाली तर तुमची सरासरी पण काय होणार गुणुले 5. बाकी काहीही लॉजिक लक्षात ठेवू नका. 8 संख्या आहे, प्रत्येकाची सरासरी किती आहे 21, म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला 21. आता प्रत्येक संख्या जर 5ने गुणली तर सरासरीसुद्धा काय होणार 5ने गुणली जाणार. 21 5 105. एवढंच या प्रश्नाचं उत्तर. किती यातलं उत्तर ऑप्शन नंबर 4 105. क्लिअर आहे. 5 10 13 17 x यांची सरासरी 13 आहे. ओके. 11 7 18 x आणि y यांची सरासरी 12 आहे. तर x आणि y च्या किमती काढा. सिंपल लॉजिक आहे. x आणि y विचारले, ठीक आहे, अगोदर x नंतर y. सरासरीचा फॉर्म्युला काय आपला, सरासरी बरोबर सगळ्यांची बेरीज करा भागिले जेवढ्या संख्या आहेत ते n. तर पहिली केस म्हणजे काय पहिलं वाक्य, एक्सची किंमत काढून घ्या. सरासरी किती दिली आपल्याला 13, बरोबर आहे. आणि बरोबर सगळ्यांची बेरीज
5 अधिक 10 अधिक 13 अधिक 17 अधिक x भागिले एकूण संख्या किती आहेत 5. काय करा सोडवा. 13 बरोबर 5 आणि 10 15, 15 अधिक 13 28, 28 आणि 17 45 अधिक x छेद 5. आता हे 5 इकडे भागिले इकडे गेल्यानंतर काय होणार गुणिले होणार. म्हणजे 13 गुणिले 5 बरोबर 45 अधिक x बरोबर आहे. 13 पंची 65, 65 बरोबर 45 अधिक x म्हणून x बरोबर काय भेटलं 45 इकडे गेल्यावरती वजा होणार. 65 वजा 45 बरोबर 20. एकाची किंमत भेटली आपल्याला. आता बाय ऑप्शन जर जायचं असेल तर तुम्ही एक्सची किंमत 20 भेटली आणि एक्सची किंमत 20 भेटलेला एकच ऑप्शन तुमच्या ऑप्शन नंबर 4. सो एक्झाममध्ये तुम्ही इथंसुद्धा थांबू शकता. क्लिअर आहे. तर आपण बाय मेथड जाऊया. वायची किंमत पण इथून शोधून काढूया. जर 20चे 2 ऑप्शन असते तर मग पुढच्या स्टेपला जायचं. पण एक्झाममध्ये टाईम वाचवायला ही गोष्ट पण महत्त्वाची आहे की तुम्ही ऑप्शनवरून थोडंसं इलिमिनेट करू शकता. दुसऱ्या केसमध्ये काय दिलं आपल्याला सरासरी किती दिली आपल्याला 12. 12 बरोबर करा 11 अधिक 7 अधिक 18 अधिक x आणि y. एक्सची किंमत किती आली 20 अधिक y छेद किती येणार 5. 5 संख्या म्हणून 5ने इकडं गुणा 12 गुणले 5 बरोबर इकडे बाकीच्यांची बेरीज करा. 11 आणि 7 18, 18 आणि 18 36, 36 आणि 20 56 अधिक y. 12 पंची 60, 60 बरोबर 56 अधिक y. मग y बरोबर काय भेटलं हे 56 इकडे आल्यानंतर वजा झाले. 60 वजा 56 बरोबर किती भेटलं 4. दोन्ही किमती मिळाल्यात तुम्हाला याची 20 एक्सची आणि वायची 4. आणि विचारताना काय विचारलं बघा एक्स आणि वाय म्हणजे पहिली एक्सची आणि नंतर वायची म्हणजे 20 आणि 4 हे उत्तर असणार. 4 आणि 20 हा ऑप्शन येणार नाही. क्लिअर आहे. पुढचं गणित पाहू आपण. x1 x2 x3 आणि x4ची सरासरी 16 आहे. तर त्यापैकी आपल्याला x2 x3 आणि x4च्या बेरजेचे अर्धे 23 आहेत. तर x1ची किंमत काढा. ठीक आहे. सरासरीचा सूत्र माहिती आहे आपल्याला. सरासरी बरोबर सगळ्यांची बेरीज भागिले एकूण संख्या n. तर काय करू आपण सरासरी किती दिली आपल्याला पहिली 16. 16 बरोबर x1 अधिक x2 अधिक x3 अधिक x4 बरोबर आहे. भागिले काय किती संख्या आहेत 4. आता गंमत कुठं सुरू होते x2 x3 आणि x4च्या बेरीजेचे अर्धे 23 आहेत बरोबर. करा x2 x3 अधिक x4 यांच्या बेरजेच्या निम्मे किती आहेत 23. बेरजेच्या निम्मे 23 आहेत म्हणजे बेरीज किती झाली हे 2 इकडे गेल्यानंतर काय होणार गुणिले होणार. सो x2 अधिक x3 अधिक x4 बरोबर किती भेटलं 23 गुणिले 2 म्हणजेच किती भेटलं 46. आता ही किंमत कुठं टाकायची आपल्याला इथं टाकायची. x2 x3 आणि x4ची किंमत 46 टाकायची. सोडवा किती आलं 16 बरोबर x1 अधिक ह्याची किंमत किती इकडं 46 कॅल्क्युलेट केली आपण छेद 4. ते 4 जे आहेत ते इकडे गेल्यानंतर काय होणार गुणले होणार. सो 16 गुणले 4 बरोबर x1 अधिक 46. मग हे जर तुम्ही पुढे जर सॉल्व केलं तर 16 चोक 64 x1ची किंमत काय भेटली 64. हे 46 इकडे गेल्यानंतर वजा होणार वजा 46. 46 64मधून 46 गेले किती आलं 18. x1ची किंमत किती भेटली 18. सोपं आहे. काय अवघड होतं ह्या गणितामध्ये. क्लिअर आहे. पुढचं गणित पाहू आपण. 3 विषम संख्यांची बेरीज 99 आहे. तर सर्वात लहान संख्या कोणती. आता हा टाईप आपण पाहिलेला आहे 3 विषम संख्या किंवा 3. आता इथं काय पाहिजे होतं ॲक्च्युली क्रमवार विषम संख्या शब्द पाहिजे होता बरोबर. 3 क्रमवार कारण 3 कुठल्या पण विषम संख्या आपण 99 बेरजेच्या घेऊ शकतो. सो इथे एक करेक्शन करतो. 3 क्रमवार शब्द पाहिजे. 3 क्रमवार. तुम्हाला जी काय PDF दिलेली आहे व्हिडिओसोबत त्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट ते करेक्शन करूनच टाकलेलं आहे. सो 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज 99 आहे. तर सर्वात लहान संख्या कोणती. पहिलं जे सोडवलं त्याच्यामध्ये सरासरी दिलेली असायची इथं बेरीज दिली बरोबर. आता 3 संख्यांची बेरीज 99 आहे. बेरीज काय 99 आहे. मग त्यांची सरासरी किती आली सरासरी काढू शकतो आपण. किती आली 99/3. 99/3 म्हणजे किती आली 33. 3 क्रमवार विषम संख्यांची सरासरी किती आली आपल्याला 33. मग सोपं आहे
सरासरी काय असते, मधली संख्या असते 1 2 3, 3 संख्यांपैकी 33 1, बरोबर. मोठी संख्या 35, लहान संख्या 31. क्लिअर आहे. सो 3 विषम संख्याची बेरीज 99, म्हणजे आपण जर सरासरी कॅल्क्युलेट केली 33 आणि 33 सरासरी झाली तर मग लहान संख्या काय भेटली आपल्याला, 31. क्लिअर आहे. आय होप समजते, काय अवघड नसावं. पुढचं गणित पाहू आपण. 3 संख्यांची सरासरी 60 आहे. 3 संख्यांची सरासरी किती आहे, 60. हे 3 संख्या सरासरी 60, बेरीज काढून घ्या लगेच. त्याची किती आली, 180, त्याची बेरीज झाली. क्लिअर आहे. त्यापैकी दुसरी संख्या पहिलीपेक्षा 6ने जास्त परंतु तिसरीपेक्षा 6ने लहान आहे. ओके. दुसरी संख्या काय, पहिलीपेक्षा 6ने जास्त परंतु तिसरीपेक्षा. ठीक आहे. पहिली संख्या काय करू आपण, x मानू. पहिली संख्या काय मानू, x मानू. मग दुसरी संख्या काय मिळाली आपला बाय डिफॉल्ट. दुसरी संख्या कुणाशी कंपेअर केली, पहिलीपेक्षा 6ने जास्त, जे x अधिक 6, बरोबर. आणि तिसरी संख्या काय भेटली आपल्याला, तिसरी, परंतु तिसरीपेक्षा 6ने लहान. आता हे वाक्य थोडंसं लक्षात घ्या. तिसरीपेक्षा 6ने लहान कोण, दुसरी संख्या. दुसरी संख्या काय दिली आपल्याला, तिसरीपेक्षा 6ने लहान. याचाच दुसरा अर्थ काय होतो, तिसरी संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा मोठी आहे 6ने, बरोबर का नाही. तिसरीपेक्षा दुसरी काय आहे, लहान आहे. तिसरीपेक्षा दुसरी लहान, याचा अर्थ काय होतो, दुसरीपेक्षा तिसरी काय आहे, मोठी आहे. कितीने, 6ने, बरोबर का नाही. तर तिसरी संख्या काय भेटली आपल्याला, दुसऱ्या संख्येपेक्षा 6ने मोठी, म्हणजे x अधिक 12. सिंपल झाला. आता तिघांची बेरीज किती आली, बेरीज 180 करा. पहिली संख्या अधिक दुसरी संख्या अधिक तिसरी संख्या, बरोबर किती आहे बेरीज, 180. सोडवा. 1 2 3, 3x अधिक 18 बरोबर 180. मग 3x बरोबर 18 इकडे गेल्यानंतर काय होणार, 180 वजा 18 किती आलं, 3x बरोबर 162. x बरोबर काय भेटलं, 162/3. कितीचा भाग जातो, 3 5 15, खाली राहिला 1, 3 चौक 12. क्लिअर आहे. मग आता ही काय भेटली आपल्याला, लगेच 54ला टिक नाही करायचं आहे. आपण x कोणती संख्या मानली, पहिली संख्या x मानली, बरोबर आहे. आणि विचारली कोणती आपल्याला, दुसरी संख्या विचारली, ती किती आहे, x अधिक 6, म्हणजे 54 अधिक 6, बरोबर किती आलं उत्तर, 60. ऑप्शन नंबर 3. ही एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, घाईमध्ये चुकून 54ला टिक करून येतो आपण. सो पेपर सोडवताना जेवढा अलर्टनेस राहता येईल, आणि नंतर बोलतो स्ली मिस्टेक केली, बरोबर का नाही. सो स्ली मिस्टेक अवॉइड करण्याचा रस्ता हाच आहे की पेपरमध्ये अलर्टनेस राहायचं, अलर्टनेस ठेवायचा. ठीक आहे. एक शेवटचं गणित पाहू आपण, म्हणजे हा चॅप्टर नाही, हे लेक्चर या ठिकाणी संपतं आहे. आणखीन एक लेक्चर ह्या चॅप्टरमध्ये आहे. पुढचं गणित पाहू. 3 संख्यांपैकी, सेम असंच आहे, फक्त कंपेअर वेगळ्या प्रकारे केलं आहे. 3 संख्यांपैकी दुसरी संख्या ही पहिल्या संख्येच्या दुप्पट आहे. दुसरी संख्या कंपेअर कोणती केली, दुसरी संख्या कोणाकोणासोबत, पहिल्याच्या दुप्पट आणि तिसऱ्याच्या चौपट. ठीक आहे. पट आला ना, पट का जास्त पटवाला आधी मांडून घ्या. कोणाचे जास्त पट आहे, तिसऱ्या संख्येच्या चौपट मांडू आपण इथं. पहिली संख्या, दुसरी संख्या, तिसरी संख्या. समजा आता तिसरी संख्या x मानली, बरोबर, मोठी आहे त्याच्या पट घ्यायचं सांगितलं. मग दुसरी संख्या काय आहे, तिसऱ्या संख्येच्या चौपट. दुसरी संख्या काय झाली, 4x झाली, बरोबर की नाही. पण सेम टायमिंगला दुसऱ्या संख्या ही पहिल्या संख्येच्या दुप्पट आहे, म्हणजे पहिल्याच्या दुप्पट, म्हणजे पहिली काय असली पाहिजे, त्याच्या निम्मी 2x असली पाहिजे. क्लिअर आहे, काय अडचण. तिसरी संख्या x मानली, तिसरीच्या चौपट दुसरी आहे, 4x झाली, आणि बरोबर, आणि पहिलीच्या दुप्पट आहे ती, म्हणजे पहिली किती आली, 2x आली. ठीक आहे. सरासरी बरोबर फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. सरासरी बरोबर सगळ्यांची बेरीज भागिले संख्या. किती दिली तर सरासरी 70. बेरीज किती आहे, 2x अधिक 4x अधिक x. छेद किती संख्या आहेत, 3. सोडवा. 3 इकडे गेले, 70 गुणिले 3 बरोबर 2 आणि 4 6 आणि 1 7x. मग xची किंमत काय भेटली, 70 गुणिले 3 छेद 7. 7 1 7, 7 10 70, 10 30. क्लिअर आहे. आणि सर्वात लहान संख्या पण काय आहे, एक्सच आहे, बरोबर. बाकीच्या 2x 4x आहेत. सो एक्स सगळ्यात लहान संख्या विचारली, उत्तर किती आलं आपलं, 30. क्लिअर आहे. ठीक आहे. राहिलेले 1 2 3 टाईपचे गणित आहेत, 3 4 टाईप्स, थोडेसे ॲडव्हान्स. तर ते गणित आपण पुढच्या लेक्चरला पाहू, म्हणजे पुढच्या लेक्चरमध्ये हा चॅप्टर डन होऊन जाईल.